नमस्कार, जय भीम. मी अक्षय अशोक साळवे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कामगार सेना संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष. आजचा व्हिडिओ अशा कामगारांवरती आहे की जे कामगार कामगार कायद्याअंतर्गतच बसत नाहीत. असे कोणकोणते कामगार आहेत, त्याचे कामगार कायद्याअंतर्गत किंवा असे कोणकोणते प्रकारचे कामगार आहेत की ते कामगार कायद्याच्या अंतर्गत समावेश होत नाही. तर कोड ऑन वेजेस 2019च्या कलम 2Z प्रमाणे पगारासाठी शारीरिक काम करणारे, अकुशल, निमकुशल, कुशल कामगार तसेच तांत्रिक, कारकुनी कामगार किंवा पर्यवेक्षकीय म्हणजे सुपरवायझर काम करणारे व्यक्ती म्हणजेच कामगार या व्याख्यात पत्रकार आणि कंपनी उत्पादनाची विक्री करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. तर या कामगार व्याख्येत ह्या कामगारांचा समावेश होत नाही. अप्रेंटिस कायद्याखाली नियुक्ती करून आलेल्या कामगारांची कामगार कायद्यात कामगार म्हणून समावेश नाही. त्याचप्रमाणे प्रामुख्याने प्रशासकीय किंवा व्यवस्थापकीय काम करणारे कर्मचारी, प्रशासकीय कामगारी आणि व्यवस्थापकीय कामगारी ह्यांचा पगार 15,000 20,000च्या पुढे असतो. म्हणजे त्याचं किमान वेतन हे 20,000 25,000च्या जास्त असल्यामुळे त्यांचाही या प्रभागात किंवा या विभागात समावेश होत नाही. त्याचा तिसरा विषय असा आहे की ज्यांचा पगार, ज्या कोणत्याही कामगारांचा पगार हा 15,000 रुपयापेक्षा अधिक असणार किंवा ते पर्यवेक्षकीय सुद्धा असू द्या, त्या कर्मचाऱ्यांचा कामगार कायद्यात समावेश होत नाही. तर कोणकोणते कामगारांचे किंवा किमान वेतन किंवा पगारात कुठल्या प्रकारे ठरवला जातो या संदर्भातील आपले मागील व्हिडिओ आहे, ते तुम्ही पाहू शकता. तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्या कामगार सेनेत जर कोणाला जोडायचे असेल, कामगारांची मदत करायची असेल तर आमच्याशी नक्की संपर्क साधा. जर कोणाला सदस्य म्हणून काम करायचे असेल तेही आपल्या कामगार संघटनेत सदस्य म्हणून काम करू शकतात. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. दिलेल्या लिंकवर जाऊन मोफत सदस्य नोंदणी करू शकतात आणि आपले ID प्राप्त करू शकतात. धन्यवाद.